हॅलो, कसे आहात? काय चाललंय तुमचं? तर तुम्हाला माहीतच आहे मी निघाली आहे अष्टविनायक परिक्रमा करायला. मोरगाव सिद्धटेक नंतर मी आज आली आहे तिसरा गणपती म्हणजेच पाली येथे. पालीला पोहोचायला आम्हाला उशीर झाला, त्यामुळे आम्ही जेवण वगैरे केलं आणि इथल्या एका भक्त निवासमध्ये स्टे केला. आणि इथले रूम तुम्ही बघू शकता किती क्लीन आहे. आणि हा सकाळी 6 वाजेचा व्ह्यू आहे. त्यानंतर मी मस्त रेडी झाले आणि आम्ही निघालो मंदिराकडे. तर तुम्हाला माहीत आहे का, बल्लाळेश्वर म्हणजेच पाली हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने म्हणजेच बल्लाळ प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता आणि एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे. मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी चांबरे धरलेले दिसून येतात. मूर्तीचे डोळे आणि बेंबी हिरे जडित आहे. ही बल्लाळेश्वराची मूर्ती 3 फूट उंच आहे. हे मंदिर अशा प्रकारे उभारण्यात आले आहे की हिवाळ्यात दक्षिणायनात सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. आणि या मंदिराच्या दोन्ही बाजूस 2 तलावही आहेत. तर असंच अष्टविनायक बद्दल जाणून घेण्यासाठी मला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. त्यानंतर आम्ही निघालो महडला जाण्यासाठी. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.